नमस्कार मैत्रिणींनो, सुईचा वापर न करता दोरीला कशी पलटी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, सुरुवातीला मी सुईच्या सहाय्याने ही दोरी पलटी करायची। त्यावेळेस कधीतरी आपला धागा तुटला जायचा किंवा आपण ती दोरीमधून जेव्हा आपण सुई बाहेर काढतो त्यावेळेस ती सुई कधीतरी कपड्यामध्ये अडकली जाते। पण जर या पद्धतीने तुम्ही जर दोरी बनवायला गेलात तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुमची दोरी अतिशय सोप्या पद्धतीने पलटी होईल। तर बघा, दोरी बनवण्यासाठी मी अशी एक पट्टी घेतलेली आहे, तिला मी डबल फोल्ड केलेला आहे। आणि बघा, हा जो दोरा घेतला आहे तो मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे। दोऱ्याची लांबी ही आपल्याला दोरी बनवण्यासाठी जी पट्टी घेतली आहे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची आहे, म्हणजे तो दोरा आपोआप आपल्याला ओढता येईल। आणि बघा, इकडेही आपल्याला एका साईडला अशी नॉट बनवून घ्यायची आहे। त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण दोरा जो लॉक करतो ह्या कपड्यामध्ये तेव्हा तो खेचला जात नाही, त्या गाठीमुळे तो अडकला जातो। बघा, या पद्धतीने अशी ही पट्टी मी घेतलेली आहे डबल फोल्ड। तर त्याच्या मधोमध हा दोरा मी असा सेट करत आहे। सेट करून झाल्यानंतर वरती बघा, इथून आपल्याला हा लॉक करून घ्यायचा आहे। त्याला मागे पुढे करत आपल्याला 2 ते 3 वेळा असे लॉक करून घ्यायचा आहे, म्हणजे तो दोरा आपला बाहेर निघणार नाही आणि दोरी आपली व्यवस्थित पलटी होईल। अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अतिशय कमी वेळामध्ये आपली दोरी तयार होते। आता बघा, हे लॉक करून झाल्यानंतर आपल्याला जो धागा आहे तो बरोबर मध्ये सेंटरला सेट करून घ्यायचा आहे। पूर्ण पट्टीला आपण जर धागा तो व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर आपल्याला ती पट्टी अशी व्यवस्थित ठेवायची आहे आणि साईडनं आपण दोरी बनवण्यासाठी जेवढं अंतर आपण जेवढी दोरी आपल्याला बारीक पाहिजे त्या पद्धतीनं आपण अंतर घेऊन त्या दोरीवरती शिलाई मारून घ्यायची आहे। धागा आपण शिवताना त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे। धागा व्यवस्थित त्या खाचेमध्येच राहिला पाहिजे। साईडनं शिलाई करून घ्यायची आहे। बघा, आता आपली शिलाई मारून झालेली आहे। बाजूचं जे एक्स्ट्रा कापड आपल्याला जे जास्त वाटत आहे ते आपण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे, का तर दोरी पलटी करताना आपल्याला कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, दोरी व्यवस्थित पलटली जावी म्हणून हे आपल्याला साईडला जे धागे वगैरे निघाले असतील ते असे कट करून घ्यायचे आहेत। बघा, हे कट करून झालेलं आहे। आता बघा, हा धागा जो आपल्याला आहे तो अशा पद्धतीने खेचत खेचत हळूवार खेचत, बघा इकडून हा धागा थोडासा पुश करून आतल्या बाजूला हे करायचा। बघा, इथून असं ते व्यवस्थित निघाल्याने तो आतल्या बाजूला टर्न झालेला आहे आणि एकदम इझी पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने आपली ही दोरी पलटी होते। जेव्हा आपण सुईने धागा पलटी करतो त्यावेळेस आपल्याला खूप त्रास होतो, कधीतरी तो धागा तुटला जातो, सुई आपली कपड्यामध्ये शिरते, पण असा कोणताही प्रॉब्लेम इथं येत नाही आणि दोरी आपली काही वेळातच पलटी होऊन जाते। अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप लवकरात लवकर आपली ही दोरी पलटी होते। बघा, अतिशय छान अशी दोरी आपली तयार झालेली आहे इथे। व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।